शेजारी शेजारी पक्के शेजारी. अरे क्या है, कौन है ये फैलाश क्यों मार रहा है? साहेब लय मोठा फोटोग्राफर आहे. हाँ? मग अच्छा हाफ चड्डी वाला. साहेब मोबाईल वरती फोटो काढा ना. मोबाइल वरती क्यों? ये निकल रहा है ना, इसको क्यों लाया है? नाही, तसं नाही. हाँ? मोबाईल असा हातात कानाला लावून फोटो काढा. अच्छा अच्छा ऐसा ऐसा. हाँ. अच्छा देखो. हाँ काढ. हा अरे निकाल. अजून एक. और साहेब हाँ? हा आता सगळ्यांना बाय बाय टाटा करताना फोटो काढा. हाँ टाटा. हाँ. किसको टाटा? तेरे को टाटा करूं? हाँ, 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 इसको टाटा करता है. हाँ. ओके. हा, हा. आता ते फडक आहे ना हा. तो डोक्याला बांधून काढा. कहाँ है फड़का? हे काय गळ्यात आहे ते. एक ऐसे लगाऊंगा कान के नीचे. इसका फड़का नहीं कहता है, इसका गमछा कहता है. गमछा. गमछा. हाँ. हा, ते बांधा डोक्याला हाँ, रुक. आणि काढा फोटो. ये देख, ये ऐसे बांध दिया गमछा. हाँ? अरे हा. ओके. हा हाँ. हा मस्त मस्त. तेरे आंख में क्या लगता है? नाही ते डोळ्यात जात ना. अच्छा अच्छा. साहेब हाँ. आता या गॉगल वर काढा. गॉगल और काढू? हाँ. हाँ. सुपर दिखा गया फोटो. दिखा दिखा दिखा. हाँ बहुत बढ़िया. हाँ. वा 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 हा. साहेब हा. कसले भारी दिसताय तुम्ही. है ना? ना साहेब, हा हमारी माँ हमेशा कहती थी. मा माँ कशी तुमची म्हणाल. माखनलाल चाचा असती. अरे नहीं नहीं, माँ भी कभी कभार कुछ कहती थी. गल्ला बहुत खूबसूरत दिखता है तू, बहुत अच्छा दिखता है तू. हाँ फिर लल्ला. अरे मल्ला लल्ला म्हणायची ती. हाँ हाँ. फिर फोटोग्राफर, फोटो अच्छा आने चाहिए. हाँ पैसे ले लगा ना. फिर वो छोटा भाई ग्रुप बड़ा भाई ग्रुप है ना, उसमें हमको एक पद मिला है बहुत बड़ा. वो जानता है कि नहीं तू, वो छोटा भाई मोटा भाई ग्रुप जो है वो नहीं. किधर से पकड़ के लाया लंगूर. हाँ वो ऐसा ग्रुप है, उसमें पद मिला है हमको. हाँ बोला बिरजू साहेबांचा. बिरजू साहेबांचा. हा चला आता वन टच हो आणि सॉलिड फोटो आले पाहिजे ना. हा चल निघ. ये जैकेट किसका डाला है? ये भगवान. अजी हाँ. अजी लजे रजे हाँ. झालंय फोटोची तस्वीर काढून. हाँ हाँ झाले झाले. हाय दया हमरा भी फोटो खींचते हैं आपके साथ. हाँ? नहीं वो कैमरा छोटा था ना, उसमें बैठती नहीं तुम. क्या कहे. आणि कशाला पाहिजे आहे तुला फोटो? हा मग तुम्हाला पण कशाला काढायचा आहे फोटो. अरे जानती नहीं हो. हाँ हमें क्या मिला है? क्या. वो फ्लेक्स पे आने वाला है हमारा फोटो. वो छोटा मोटा ग्रुप है ना, उसमें हमको एक पद मिला है. वैसे भी तुम्हाला छोट्या मोठ्या ग्रुप मध्येच पद मिळणार. ए, कौन सा पद मिला है. हाँ वो उसमें छोटा मोटा ग्रुप में हमें वो पद मिला है. हाँ तो वही तो पूछ रहे हैं कौन सा पद मिला है. अरे पद नहीं. अच्छा मालूम नहीं वाला हाँ. है भगवान. और इसके लिए हम अपना फोटो जो है ना वो फ्लेक्स पे हम छपवाएंगे. और हमें पद मिला है ना, तो मतलब ये एरिया में, अपने एरिया में वर्ल्ड फेमस हो जाएंगे. देख लेना, सुपर्ब हो जाएंगे. हाँ कशाला त्या भानगडीत पडता आहात. आधीच डोक्यावर कमी राहिलेत का. मतलब आधीच डोक्यावर कमी कामं आहेत का. घरातली कामं करा. आता काय. आता काय आहे मतलब. बेडरूमचा दरवाजा तिकडचा पलीकडचा जाम झाला आहे, उघडत नाही. जाम झाला तर तुला काय करायचं आहे. हो जरा जाम, तुला जायला हा दरवाजा आहे ना, आणि घराला 4-7 दरवाजे आहे, त्यातून जा ये कर. हा हा पण तो बिघडला आहे, तो दुरुस्त करायला लागेल ना. बस बिघडी घे. हो साहेब ती खाट पण आपल्याला आतमध्ये घ्यायची आहे. फक्त 2000 मध्ये मिळाली माहिती काय. क्या बात कर रहा है. फक्त 2000. 2000 में. अच्छा 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 एकदम भारी. चल चल देखते चल. हाँ, चल. पैसा मिलेगा तो भागे. घर का काम कौन करेगा.
या साहेब या. कॉट किधर है? साहेब हाँ. ही बघा काट कशी आहे. अरे ये तूने पूरे 2000 रुपए में खरीदी? 2000. ये कॉट तूने 2000 रुपए में खरीदी? खटारा खाटा ये. साहेब मारू नका मारू मारू नका. तू पण त्या भुजंग सरकार नालायक निघाला. साहेब माझं ऐकून तरी घ्या. काय ऐकून घ्यायचं तुझा? मी काय म्हणतो त्या माणसाला तुम्ही फोन करा ज्याच्याकडनं आपण ही खाट घेतली आणि त्यांना सांगा त्यांची खाट आपल्याकडे आहे. मग बघा तो कशी किंमत मोजेल त्याची. कुछ भी बोलता है, कुछ भी बोलता है. अरे कितना खटारा खॉट है ये देख. हाँ ये कोई 2000 रुपए में खरीद सकता है क्या? अहो, मी खरंच सांगतोय. एक मिनिट तुम्ही त्यांच्याशी बोला मी फोन लावून देतो. हा बघ बोला. ए ससुरे सुन, ये तूने 2000 रुपए में कॉट बेचे है ना भंगार में राव साहब को. वो कॉट 2000 के हाँ हाँ तो अच्छा अच्छा क्या कह रहे हो? सच में? अरे हाँ बिल्कुल 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 बिल्कुल. हाँ कल ना. हाँ दे देंगे. हाँ प्रॉब्लम नहीं है. हाँ 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 अच्छा हाँ अरे साहेब. हाँ 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 ठीक है. हाँ हाँ रखता हूँ. हाँ चलो. सुपर साहेब एक नंबर का काम किया है तूने. काय म्हणाले काय? अरे इसके पीछे बहुत बड़ी स्टोरी है. हाँ अभी क्या है ना, ये जो कॉट है ना कॉट, ये बहुत कीमती कॉट है. ये मगनलाल नाम के किसी आदमी का कॉट है. हाँ उसका भाई है छगनलाल. हाँ उसने ये कॉट तुम्हें बेची है भंगार में 2000 रुपए में. हाँ. लेकिन पीछे इसके ये स्टोरी है, ये मगनलाल के पिताजी की कॉट है और मगनलाल के दिल में अपने पिताजी की स्मृति जतन करने के लिए उसको ये कॉट चाहिए और इसकी वो मुंह मांगी कीमत देने के लिए तैयार है. काय सांगता काय? बोल रहा था 2 लाख रुपए दूंगा इस कॉट के. 2 लाख? फिर साहेब साहेब चला आत्ताच देऊन टाकूया. अभी नहीं दे सकते हैं. वो कल जाएगा गुजरात. उसके घर कल पहुंचानी है ये कॉट. सुपर काम किया है. उठा अंदर लेके चलते हैं. बहुत बड़ा खजीना है ये 2 लाख का. उठा. भगवान. अरे पिताजी भी सोए हैं क्या इसके ऊपर? एक साथ नमस्ते. नमस्ते नमस्ते. आज आपण शिकणार आहोत. विरदुशेठ तुम्हाला पद मिळाले ना त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. अरे थैंक का अभिनंदन. थँक्यू म्हणजेच अभिनंदन. लेकिन लाजू तो ऐसे कैसे है? अरे या बिरजा नुसतं थँक्यू बोलून चालला ना. पार्टी बिरची पाहिजे आम्हाला. अरे काय चाललंय? वर्ग सुरू झालेला आहे. आपापसात कसले गप्पा मारताय? नहीं बहुत पैसा है ना हमारे पास. हा गरजे काय? मला ना जरा तुम्हाला कवितांबद्दल प्रश्न विचारायचे आहेत. हा बघा हा मुलगा वाटतो मवाली पण आहे शिक्षणाची आवड आहे त्या मुलाला. विचार काय विचारायचंय? गरजे मला सांगा जर एखाद्याने एक गाडी घेतली हा तर त्यावर काय कविता कराल तुम्ही? एखाद्याने गाडी घेतली त्याच्यावर कविता काय करायची? नाही गुरुजी करा ना एखादी या विषयावरची कविता म्हणजे नाही असंही नाहीये. करूही शकतो. म्हणजे बघा साधारण गाडी घेतलेली आहे तर आधीच केले होते तुम्ही या घराचे नंदनवन. आधीच केले होते तुम्ही या घराचे नंदनवन. गाडी घेतली तुम्ही म्हणून तुमचे अभिनंदन वाटत. अभिनंदन वन. काय चाललंय तुमचं? हा कशालाही वावा म्हणताय? अभिनंदन वन असा काही शब्द मराठीत नाही आहे. या बिरजे ये आपण सिरियसली विचारताय ना. गपण्यात जरा थांडगे खवडा देणार. हे बघ त्या ठिकाणी कसं आहे अर्थाचा अनर्थ होऊन राहिलेला आहे. म्हणजे माझं काय म्हणणं आहे गुरुजी, तुम्ही तुमच्या पद्धतीनं ते कविता पूर्ण करा ना. हा तर तसं आहे. आधीच केले होते तुम्ही या घराचे नंदनवन. हा काय चाललंय तिकडे? गाडी घेतली तुम्ही. गाडी घेतली तुम्ही म्हणून झालो आम्ही पावन.
आणि गुरुजी जर कोणी नवीन बूट घेतला असेल तर अरे आसान है, उसमें कुछ नहीं है. जिकडे गाडी आहे तिथे बूट घाला. हो जाएगा. म्हणजे गाडी घेतली तुम्ही, म्हणजे गाडी घेतली तुम्ही, आम्ही झालो पावन एक नाही. तसं बूट घेतले तुम्ही, आम्ही झालो पावन. ते जे जोडे आहेत ना ते तिथनं काढून तसेच्या तसे तुझ्या डोक्यावर मारायला पाहिजे, टकलावर. नाही, गुरुजी अरे वा. नाही गुरुजी, हे बघा त्या ठिकाणी वातावरणाला हिंसक वळण देणं बरोबर नाही. तर माझं काय म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून कविता करणार, तुम्ही करू नका कटकट, कविता करा चटचट. बहुत बढिया. तुम्ही फार टाइम खाता बा, किती टाइम लागतो त्याला? हो एवढा वेळ लागतो, तर मग तुम्हीच करा ना, तुम्ही करा कविता. नाही नाही, कसं आहे गुरुजी, त्या ठिकाणी मी कविता केलेली असते, पण आज आमचंही असं धोरण आहे की स्थानिक कलाकारांना वाव मिळाला पाहिजे. आज समाजामध्ये जे कलाकारांचं स्थान आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी तुम्हाला वचन देतो की कलाकारांचं जे समाजामधलं स्थान आहे ते असं अडळ राहणार आहे. काय झालंय? सभा आहे काही शिकवणी. आज या ठिकाणी शिकवणी, त्याची तुम्ही करून दिली आठवणी. जमली कविता. शिकवणी, आठवणी. आठवणी असा शब्द आहे, आठवणी असा शब्द नाही आहे. सरी तुम्ही हे बारी कविता करून सोडता की हो, तेवढे का छोटा छोटा कविता करून द्या की. गुरुजी खरं ना. छोट कविता, छोट कविता म्हणजे काय ते काय तेलामध्ये वडे सोडण्यासारखं सोपं आहे काय? अवघडा तुम्हाला अवघडा. यो सरी एक छोट कविता करून द्या की. अरे दम असेल तर देतील ना. तो चष्मा काढ, चष्मा काढ. या छोटा भीम तर गुरुजींना चॅलेंज करू नको. त्या बुट्टावर सुट्टावर कशावर पण कविता करून देऊ शकतात, आहे ना गुरुजी? हे बघ कसं आहे, कविता करायचीच म्हणली तर आपण कुठल्याही विषयावर करू शकतो, कशावरही करू शकतो, प्रश्न तो नाहीच आहे. हे कसले करतायत? गुरुजी चॅलेंज देतो तुम्हाला, करा ना गुरुजी. नहीं नहीं राव साहब ठीक कह रहा है, इसको कुछ नहीं आएगा. भंगार है भंगार. अरे त्याच व्यवसायात एवढे पैसे कमवलेस ना गदाड्या, आणि मला सांगतोस तू भंगार? हा? मला आव्हानं देऊ नकोस. वेळ पडली तर कुठल्याही विषयावर आत्ताच्या आत्ता कविता करून दाखवू शकतो मी. गुरुजी गुरुजी गुरुजी, हो हो सांगा सांगा कविता सांगा. कंडक्टर लिहून घे. काय लिहून सांगा सांगा. कशावर कविता करायची? बुटावर ना, बुटावर. ठीक आहे ठीक आहे, काही प्रश्नच नाहीये. आधीची ओळ तशीच ठेवूया आपण. आधीच केले होते तुम्ही या घराचे नंदनवन. पुढची ओळ मला अशी सुचते आहे, बूट घेतले तुम्ही आनंद झाला आम्हाला. बूट घेतले तुम्ही आनंद झाला आम्हाला, आता या बुटाच्या जीवावरच रुबाब करायचा आहे तुम्हाला. आम्हाला तुम्हाला. गुरुजी अजून एक दोन स्लोगन द्या ना. स्लोगन म्हणजे म्हणजे काय लिहून घेताय तुम्ही नक्की? मग स्लोगन काय स्लोगन? कुछ नहीं, स्लोगन बिगन कुछ नहीं है. देखो हम एक सूझ रहा है. आणि लहर केला कहर. आमच्याकडे दुसरं पण आहे. अरे बघतोस काही राघण, ओव्हरटेक केलंय वाघण. राघाण, वाघाण. या वर्गात असं टाइमपास चालणार नाही. वाटेल ते बोलतायत. अभ्यासाकडे लक्ष द्या. गिरजू, तुला मी अ आणि ब लिहायला शिकवलं होतं. इकडे ये, इथे ये आणि फळ्यावर मला अ आणि ब काढून दाखव. असं नाही, उसमें कुछ नहीं है. काढायचा अ आणि ब काढायचा आहे. काढा काढा. काय हे काय? हे असं कुठलंही अक्षर मराठीत नाहीये. अरे नहीं, ये क्या है? अ है और ये ब है. अरे एकावर एक काढतात का अ आणि ब? वेगवेगळे आहेत ना ते. देख भाई, मेरे पास इतना टाइम नहीं है अलग अलग लिखने का. समझ गया ना? हाँ हाँ, मेरे पास बहुत काम है. एरा सब चल, काय सुन रहा है इसकी? चल. अरे नाही अ आणि ब वेगवेगळ्या काढतात.
तिथे आयडिया आहे. हा असा हा आणि ब हे दोन वेगवेगळे शब्द आहेत आणि ब. आप कुछ चाय वगैरह कुछ लेंगे? मोठा घेणार असेल तर छोटा घेणार. आप कुछ लेंगे? नो थैंक यू. ए मग मला पण नको थँक्यू. क्यों? क्यू तुला माहित नाही आपल्या मोठ्यावर किती जीव येते. तुमच्या तसं उलट कसं काय? सांगतो त्याचं कसं आहे आमच्या घरात सगळ्यात छोटा मी त्यामुळे सगळे मला छोट्या म्हणायचे. माझ्या नंतर लई वर्षांनी हा झाला म्हणून हा मोठा. तेव्हापासून हा एवढाच राहिलाय काय? नहीं वो कहना चाहता है कि मतलब हा मोठाच नाव पडलं का त्याला? हा मग एक तर माझ्या नंतर हा जन्माला आला त्यात मला सगळे छोटाच म्हणतात. मग आता काय यालाही छोटाच म्हणायचं? नाही तसं नाही बरं त्याला ते आपला छोटू म्हणायचं. डिपार्टमेंट नाही आलं होतं आपल्या डोक्यात. हा पण हा छोटू अरे मग मी छोवन झालो असतो ना. मोठ्याची मोठी स्टोरी आहे ना. मग आपल्या मोठ्याचं हे सगळं असंच मोठं असतं. बहुत अच्छी कहाणी आहे. बिरजू शेठ ते होर्डिंगचं लक्षात आहे ना? कसं आहे छोट्याने आत्ताच नवीन 4 व्हीलर घेतली. 4 व्हीलर? 4 व्हीलर 4 व्हीलर हा खेड्यातली 4 व्हीलर. मागे कुछ नाही बोला. आप गुस्सा मत हो जा. तर मी काय म्हणत होतो आता गाडी घेतलीच आहे तर आपल्याला ते फॅक्स लावावं लागेल ना. तुमचा बी फोटो येणार त्यावर फॅक्सवर. या काय रे नवीन फॅक्ट? अरे ते फॅक्स असते ना. अरे ते फॅक्स वरती ते फोटो येतात. फ्लेक्स नाही काय फ्लेक्स म्हणतात फ्लेक्स. तो फिक्स म्हणाला ना मग तेच घ्यायचं. काय फ्लेक्स तुमच्या फ्लेक्सवर लावायला कविता केली आहे. आवडेल मला. पण नाही आता छान आहे. सेम सेम छान आहे मस्त आहे. वाचा ना. अरे मी काय म्हणतो ते काय सगळ्यांचा फेक्स आहे ना त्याच्यावर जल्लं तर आमचं सगळ्यांचा फोटो येणार आहेत ना. कशाला? ते शुभेच्छुक म्हणून फोटो. हा देऊ की देव सगळ्यांचे फोटो देऊ नाही तर काय त्या फॅक्सचा. पण कसं आहे बिरजू शेठ ते आपल्याला ह्याच जागेत तो फॅक्स लावायचा आहे आणि आपल्याला जागा मिळत नाही ना. अरे मग आमच्या एरियात लावा ना. नाही मिळाली जागा तर मी देतो ना करून. टेन्शन नाही. या एरियामध्ये म्हणालो ना मी इथे मग इथंच लावायचं. रुक जा शांति 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 शांति. आप चिंता न करो. देखो टेंशन की कोई बात नहीं है. ओके हमारे एरिया में बहुत जगह है. अच्छा आप जगह चाहिए ना जगह है बहुत. आप टेंशन क्यों ले रहे हो? मैं दूंगा जगह. लवकर फ्लेक्स लावायचा आहे. कसला 4 व्हीलरचा काय? चल रे मोठ्या. चला
येऊ का शेठ? या. फोटो सगळ्यांचे फोटो. बैठो. मोठे हॅलो. चला भेटो. हे तर छोटू आहे ना. नाही ते मोठं नाही छोटू. यांचा प्रॉब्लेम आहे. असं काय? सांगतो खावडा देतो तुला नंतर. आहो घ्या पटकन खाऊन घ्या. पोहे केलेत गरमागरम घ्या. अरे दादा असं काय अगं काम करतायत ते, त्यांना कशाला डिस्टर्ब करतेस तू पोहे वगैरे देऊन? शी. अरे दादा देऊन टाक ना त्यांना. अरे एवढेच आहेत पोहे. मला माहित नव्हतं तू येणार ना तर जास्ती केले असते ना. अगं मला पोहे नकोयत पण त्यांना डिस्टर्बन्स नको म्हणून घेतले पोहे मी. त्यांना बघ काय 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 हवं ते. अहो विषय काय अग्रलेखाचा? अत्यंत महत्वाचा विषय आहे. गावभर सगळीकडे हे जे बॅनर्स, फ्लेक्स, होर्डिंग्स लावतात ना, त्यांनी शहर किती कुरूप होतं, लोकांना त्याचा किती त्रास होतो असा महत्वाचा विषय आहे. एवढा प्रॉब्लेम आहे का त्यात? प्रॉब्लेम म्हणजे काय? हा, आता हे जे सगळे होर्डिंग्स लावतात त्यांनी जे खड्डे पडतात त्यांनी लोकांना किती त्रास होतो हे काही वेगळं सांगायला हवंय का? भाऊजी काय माहितीये, आपल्याकडे सगळ्या गोष्टीत प्रॉब्लेम असतात ग. म्हणून यांना बिचारांना ते अग्रलेख वगैरे लिहित बसायला लागतात. आमच्या दुबईच्या पेपरला अग्रलेखच नसतात. का म्हणजे प्रॉब्लेम नाही दुबईत काही? म्हणजे तिकडे लागतच नाही का होर्डिंग? नाही, चांगलं आहे. असं काही लागत नसेल ना तर खरंच चांगला देश आहे तो. नाही नाही तसं नाही, होर्डिंग लागतात पण त्याची बांबूवरती खड्डे ठोकून वगैरे नाही लावत. उंटावरती लावतात, उंटावरती. म्हणजे उंट जाईल तिकडे होर्डिंग. अगं बाई ऐकलं का? काय तू तरी ऐकतेस आणि मला ऐकलं का म्हणून विचारतेस? काय वाटेल ते बोलतोय तो. अहो भाऊजी खरं सांगतोय मी. आणि यमे एका जागी जर का होर्डिंग हवं असेल ना तर काय करतात माहितीये, उंटाच्या हाडाचा सापळा असतो की नाही त्याच्यात असं पायाचं हाड काढतात, उंच लांब लचक असं, आणि त्याच्यावरती लावतात होर्डिंग. अरे वा, मस्त आयडिया आहे. मग काय मस्त आयडिया आहे. तो वाटेल ते बोलतोय, तू वाटेल ते ऐकतेस. असं काही नाही आहे. माझ्या दादाला उगाच चोगाच बोलत बसू नका. खरं तेच सांगतोय तो. आता तुम्ही मला सांगा की दुबई म्हणजे तिथे वाळवंट की नाही, मग तिकडे कुठे आली आहेत झाडं? बरोबर. झाडच नसतील तर कुठे आलाय बांबू? कसे लावणार होर्डिंग? बरोबर. अगं म्हणून काय उंटाची हाडं? अहो हो भाऊजी, उंटाच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग करतात आमच्याकडे. यमी तुला माहितीये, आमच्याकडे उंटाला फक्त उंट नाही म्हणत, कल्प उंट असं म्हणतात. ऐकलंच? कल्प उंट एवढं सुद्धा माहित नाही त्यांना. अहो आपल्याकडे कल्पवृक्ष असतो ना, तसं यांच्याकडे दुबईला कल्प उंट. आता कळलं? करेक्ट. काहीच कळत नाही. बरोबर आहे, खरंच आहे. तुम्हा भावा बहिणींचं मला काहीही कळत नाही. हा भाऊ वाटेल त्या बाता मारणार आणि तू ऐकणार. आता प्लीज मला अग्रलेख लिहू द्या, माझ्याशी प्लीज बोलू नका. हा भाऊजी, मी सांगितलेल्या काही मुद्द्यांचा उपयोग होतो का बघा तुमच्या अग्रलेखात. काहीही नको नको, मध्ये बोलला नाहीत ना तर तेवढीच मदत होईल मला. हा ठीक आहे. यमे थोडा चहा टाक ग. भाऊजी घेणार नाही? नको, ते लिहितायत ना, डिस्टर्बन्स नको. माझ्या पुरता. हो काय लिहित होतो मी? हार्दिक अभिनंदन, मोठा भाऊ मोरया पाठक शुभेच्छुक. मोरया, ए मोरया, आले आले. मोरया ताबडतोब ये. काय झालं? गप्पा बसा. अरे एकट्या मोरयाला हाक मारली तर काम धंदे नसल्यासारखे सगळे जण धावत आलेले आहेत. एकाला काही काम नाहीये. मोरया काय आहे? काय आहे? मोरयाचा फोटो. किती छान आहे मोरू फोटो. हो ना, आणि तू सुद्धा बोर्डावरती आला. काय चेष्टा आहे का? शाबास. यात काय झालं? माझा तर रोज असतो फोटो बोर्डावर. बोला. आमच्या मुलाचा फोटो आलाय बोर्डावर. काय बोलतेस यामिनी? गप्प बसशील का जरा? खरे ग बाई, किती छान दिसतोयस रे मोरया. पाटकांचं नाव काढलंस हो. आज आबा असते तर त्यांना खूप आनंद झाला असता हे सगळं बघू.
काय काय आनंद काय झाला असता? असं काय कर्तृत्व गाजवलंय यांनी आनंद होण्यासारखं? काय बाबा, मला ना कौतुकच नसतं. कधीतरी म्हणालात का मोरया छान काम केलं सर? काय कौतुक करायचं रे? काय कौतुक करायचं? एखाद्याने गाडी घेतली म्हणून तू त्याला शुभेच्छुक म्हणून अशा फोटो काढून घेतोस? लाज नाही वाटत? एखादं चांगलं काम कर, पेपरात नाही उद्या मग जरूर करीन कौतुक. पण हे काय आहे? ए जी, आपका फोटो देखो कितना प्यारा आया है, एकदम चमक रहे हो. शुभ शुभ आहे ना, शुभ आहे ना, शुभ आहे ना. एकदम सुपाप आहे. हॅलो ये बघितलं का आपला फोटो? मस्त आलाय ना? थँक्यू. अरे वसाड्या माझा मस्त आलाय ना? अरे पण त्या फोटोच्या खाली दुसऱ्याच कोणाचं तरी नाव लिहिलंय रे. अरे तुझंच नाही. वय वय. आणि माझा पण पहिल्यांदाच फोटो लागलेला का नाही फिलेक्स वर? काय माझा लायसन वर पण फोटो नाही आहे. अरे पोलीस आहात ना तरी असं बेकायदेशीर वागता? नाही काय माझ्याकडे लायसन नाही आहे ना. आम्ही सायकल वरनं फिरता आणि नाही तर मग ती जालीची गाडी आहे ना, जालीची गाडी त्याच्यातनं आम्ही फिरतो. पिंजरा पिंजरा. नाही जाली जाली. बलाय भाजी, क्या लिखा है जरा पढ़ के तो बताओ ना. यो ते सरांचं हे असतं की हो कविता. काय मस्त रचले तो शब्द तुम्ही. कसं सुचतो बाई तुम्हाला? खरं सांगू का यामिनी, ऐका बर का सगळेजण, लहानपणापासून गोट्या आणि भोवऱ्यांशी खेळण्यापेक्षा शब्दांचे खेळच सुचायचे हो आमच्या बाळाला. बलाय भाजी, एवढा जर ब्युटिफुलचं सुंदर लिहिलं आहे तर जरा पढ़ के बताओ ना. हो, वाच वाच वाच. बात नाही. एक तर मुळात हे असलं घाणेरडं काहीतरी मी लिहिलेलं नाहीये आणि मी वाचून त्याहून दाखवणार नाही. बताओ ना पढ़ के. अडाणी एक 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 एक. आणि मोऱ्या तुम्हाला नंतर आतमध्ये भेट बघतो तुझ्याकडे मी ह्या सगळ्या अरे पाहणार. उसको जाने दो ना. हाँ मैं पढ़ता हूँ ना. हाँ फिर आता है मैं पढ़ना. ये ऊपर सबसे ऊपर जो है ना अ है, फिर अ है. ये लाइन में अ नहीं है किधर भी. भाऊजी मी वाचू? नहीं नहीं. हाँ अभी ये अ है, अ है. और अ नहीं, अब है ही नहीं इसमें. बोलो समझ में आया? मूर्खपणा आहे सगळा. क्या खूब दिखते हम ए बल्लाल. कैसा लगा फ्लेक्स हुआ? कितना हैंडसम फोटो छपा है फ्लेक्स पे. खरं सांगू का? अगदी फालतू आहे. फालतू नहीं है. हाँ. सीने में जलन हो रही है. जलन तुम्हें. मला मी का जळीन? आणि तुझा फोटो हँडसम. काय म्हणावं माणसाला? घरात आरसे आहेत का नाही आहेत? अरे मी कशाला जळीन तुझे फोटो लावलेस तर? अरे तू जळणारच ना, कारण माझं चांगलं झालेलं तुला कधी हे बघवत नाही. अरे तुझा कधी आलाय का फोटो छापून कुठे? बता बता. आया आहे का? माझा फोटो छापून याची गरजही नाहीये. ते चालवतच ना काहीतरी ते दैनिक. हा कार. दैनिक कार नाही रे. दैनिक कार मध्ये विसर्ग आहे. विसर्ग. निसर्ग निसर्ग कोच नाही जानता. पण आलाय का कोणी तुझा फोटो छापून? यायचं काही कारणही नाहीये. अरे अग्रलेख लिहितो मी, अग्रलेख. त्या खाली प्रत्येक वेळेला माझं नाव येतं. लोक बघतात कोणी लिहिलेला लेख आहे बरं. हा बल्लाळ पाठक पुन्हा पुन्हा वाचतात. तुला काय कळणार रे अडाण्या? लिहिता येत नाही, वाचता येत नाही. काय कळणार तुला शब्दांची, भाषेची महती? बल्लाळ मधला ब तरी वाचता येतो. बरं बल्लाळ मधला जाऊ दे, बिरजू मधला ब तरी वाचता येतो का तुला? आता अब हमें अ और ब दोनों पढ़ना आता है. हो ते मीच शिकवलंय तुला. काय शिकवलं? दगडी शिकवल्यास मला. एवढी फी घेतोस माझ्याकडनं. काय शिकवलास? खाली अ और ब. इतने दिनों में खाली अ और ब, वो भी ठीक से नहीं पढ़ाया तूने. बार बार भूल जाता हूं मैं वो भी. तू अ आणि ब सुद्धा विसरतोस? हा शिक्षकाचा दोष नाही बरं. हा फक्त मठ्ठ विद्यार्थ्याचा दोष आहे. अ आणि ब ज्या माणसाला लक्षात राहत नाही त्याच्याविषयी काय बोलायचं रे? काय बोलायचं? आणि मुळात मुद्दा हा नाहीच आहे.
हे असले सवंग आणि उथळ बॅनर इकडे तिकडे लावायचे नाहीत, हा मुद्दा आहे. काही नाही बघ, तू वाटेल ते बोल, किती बडबड बडबड कर. हा, तुझं काही बोलणं कोणी मनावर घेणार नाही आणि मी तर अजिबात घेणार नाहीये. तू किती बोललास तरी मी असलं काम करत राहणार. ढोलकपूर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, तो ढोलकपूरचा चाचा. निंदकाचे घर असावे शेजारी. पहिल्यांदाच तुझ्या चाचाची योग्य वेळेला योग्य म्हण म्हणलायस तू. अच्छा, निंदकाचे घर असावे शेजारी, बरोबरच आहे. या अशा वाईट गोष्टी असतील ना तर त्याची कायम निंदा करत राहणार म्हणजे राहणारच. हे असलं काहीही चालू देणार नाही मी, ते लक्षात ठेव. बघतोच आता हे कसे निघत नाहीत ते फ्लेक्स. कमाल आहे. उठ सूट सगळीकडे होर्डिंग्स लावायची, काय अर्थ आहे याला? अहो तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय? ते स्वतःच्या घरच्यांनी लावतायत ना होर्डिंग, लावते ना, तुम्हाला कशाला उगाच त्रास होतोय? अगं पण यामिनी हे सगळं बेकायदेशीर आहे. हो बाबा, पण आपला फोटो आहे त्याच्यावर. नाही, आपला फोटो आहे त्याच्यावर. कोण लागून गेलास तू? बाबा, नाक्यावर आपली इज्जत आहे. थोबाड फोडी ना. म्हणे नाक्यावर इज्जत आहे. स्वतःचं नाक्या पुसता येत नाही, स्वतःचं नाक पुसता येत नाही स्वतःला, आणि नाक्यावर इज्जत आहे म्हणून सांगतोय. तुम्ही आता याच्यावरून सुद्धा त्याला बोलणार आहात? नाही, त्यांना ना मला बोलायला चान्सच हवा असतो. अरे तुला बोलत नाहीये गधड्या, हे बेकायदेशीर असं सांगतोय. असे नात का? आपल्याला काय त्रास होतोय का त्याचा? अरे म्हणजे काय त्रास होत नाही म्हणजे काय? आपल्याला होत नसला तरी आता इतरांना होऊ शकतो. हे असं रस्त्यात खड्डे काढायचे आणि त्याच्यामध्ये ते बोर्ड लावून ठेवायचे, काय अर्थ याला? उद्या कोणाला काही झालं, काही अपघात झाला, हे लावणारे बोर्ड लावणारे जबाबदारी घेणार आहेत का त्याची? मग अरे लोकांना आपल्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो, एवढा साधा विचार करता येत नाही या लोकांना. हो बाबा, मला काय माहिती माझा फोटो त्यावर छापलाय म्हणून तुम्हाला इतका त्रास होईल. अरे कसं समजावं ग या मुलाला? तुझा फोटो छापलाय म्हणून त्रास होत नाहीये बाळा मला. ए मोरू, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. बघ ह्या मुलीला जे कळतंय ना ते तुम्हाला कळत नाहीये. अरे असं फोटो छापायचं होतं तर आधी मला सांगायचं होतं ना, मी एखादी छान पोस्ट सुचवली असती तुला. चुकलं माझं, खरंच चुकलं. खरं सांगू बाळ, पण मोरया खूप छानच दिसलाय हो त्याच्यात. तू काही म्हण. मी काय काही म्हण? अगं ताई, हे सगळं चुकीचं चाललंय. अहो मी काय म्हणते, तुम्ही नका ना एवढा त्रास करून घेऊ. काय चाललंय तुझ्या खानापुणा? कमाल वाटते मला, कमाल वाटते. ह्या गोष्टीचा मला एकट्याला कसा काय त्रास होतो? आश्चर्य वाटतं मला. तुमच्यापैकी कोणाला याचं काहीच वाटत नाही? नाही, पण मी या लोकांना चांगला धडा शिकवणार आहे, छडा लावणार आहे या गोष्टीचा. आता काय करणार तुम्ही? आपल्याला कल्पना नसेलच, पण माहितीचा अधिकार नावाची एक गोष्ट असते. आता बघा त्या माहितीच्या अधिकाराचा मी कसा वापर करतो ते. त्यांनी काय होणार आहे? काय होणार आहे ते आता कळेलच सगळ्यांना काय होणार आहे. काय खणाखुणा चाललेल्या असतात या मुलीच्या. बाई, आता काय करेल गो हा? कुणाच ठाऊ. तुमचा भाऊ, तुम्हाला माहिती असणार. तुझा कोणी नाही का? रागिणी असती तसं उलटून बोल. हा पुरे कळलं. ए मोरू, तू चल माझ्या बरोबर. कुठे? अरे मी ना तुझे 4-5 छान फोटो काढून ठेवते, कुठल्याही फ्लेक्सवर छापायला दे मग. रुबी, तुला अल्बम मधले फोटो नीट काढता येत नाहीत. तू फोटो काय काढणार आहेस कॅमेरानी? बरोबरच आहे. तू कशाला करायचं मग त्याच्या पुढे 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 पुढे? लता आत्या, मी तुमच्याशी नाही, माझ्या आत्याशी बोलते. मध्ये बोलू नका तुम्ही. जी फार चालायला लागली. मला उलट बोलते, तुझ्यामुळे होत आहे. रागिणी असती त्याचं झालं नसतं. सगळे मला बोलतात. नमस्ते. नमस्ते. अरे माझा फोटो पाहिला की नाही? पाहिला. वो छोड़ो, मैंने बात मोनिकाना ही है, इसके लिए तुमको पूछ रहा है. मला हमारी फोटो कैसे लगी? खरं सांगायचं ना बिरजू शेठ, या टायमाला तुमचा फोटो एकदम फालतू. अरे तभी मैं राव साहब को बोल रहा था, वो कोई फोटोग्राफर लेके आया था कोल्हापुर का, हाफ चड्डी पहन के आया था, तो उसको देख के लग रहा था ये फोटोग्राफर है नहीं करके, और फोटो खच निकाला और छाप दिया पुराना वाला फोटो, मूछे वाला. पण सांगू का, राव साहेबचा फोटो पण लय घाण आलाय. घाणाचा फोटो अजून किती चांगला येणार. सारी मेहनत आहे. असू द्या. अरे यार, एवढे घाणेरडे फोटो आलेत आमचे. काय झालं रे तुला? अगं त्या
स्वीटीने फोटो बघितला ना मी तिला पाठवलेला फ्लेक्सवरचा, जाम वैतागली, जाम झाडला मला तिने. ती बोलली अरे मी तुला एवढा चांगला मुलगा समजत होते. मग बरोबरच आहे तिचं, वाटणारच तिला. मला खरा प्रश्न पडलेला आहे, आधी ती त्याला चांगला मुलगा का समजत होती? पण मला आहे ना मास्तर, मला एकाच माणसाचा फोटो लय आवडलाय आणि तो माणूस म्हणजे पोपटराव. आज या ठिकाणी महिना माझा फोटो आवडलाय त्याबद्दल महिनाबाई तुमच्या हार्दिक अभिनंदन. आणि ऐकलं काय सगळ्यांनी, काय आहे माझा पहिल्यांदाचा फ्लेक्सवर फोटो आलाय का नाही, त्याच्यामुळे माझा कुटुंब लय आनंदात आहे. काय बोलताय तुम्ही? हा, तुम्हाला सगळ्यांना कसल्या गोष्टीचा नक्की आनंद होतोय? हा, तुमचे फोटो त्या फ्लेक्सवर आले म्हणून? कमाल करताय, कमाल करताय. अहो हवालदार, तुम्ही शासकीय नोकर आहात ना? पोपटराव, तुम्ही राजकारणी आहात, तुम्हाला तरी ही जबाबदारी कळायला नको? तुम्ही दोघ जण आनंदी होताय. त्या ठिकाणी कसं असतं गुरुजी, आता राजकारण म्हणलं की अशा गोष्टी कराव्या लागतात ना आम्हाला. आणि कसं आहे गुरुजी, काय आहे आता एवढी सगळी लोक आनंद साजरा करतात, मग पोलिसांनी आनंद साजरा केला त्याच्यात काय बिघडला? गुरुजी मला सांगा, तुम्हाला काय प्रॉब्लेम काय? अरे प्रॉब्लम कुछ नहीं है, सीने में जलन है इसके. काहीतरी बोलू नकोस. मी कशाला जळू ह्यांच्यावर? अहो गुरुजी काय एवढ्या वेळ तुम्ही रेड सिग्नल ठेवलाय? माझा विरोध आहे ना, हे वाटेल तिथे असे बोर्डिंग आणि फ्लेक्स लावायला. परवानगी घेता तुम्ही? नाही. हे असं वाटेल तिथे फ्लेक्स लावणं हे बेकायदेशीर आहे, म्हणून माझा विरोध आहे. पण ते लावाल त्याच्यात काहीतरी सृजनशीलता. हा, आणि कसले फोटो काढायचे ते? हा, ही पोज, हा, गॉगल घातलेले, दाढी वाढवलेले. आणि फोटो कशासाठी? तर नवीन गाडी घेतली म्हणून. पण काय झालं गुरुजी, आपण थोडा वेळ कुणाच्या आनंदात सहभागी झालं तर? कुठल्या गोष्टीचा आनंद रे? कुठल्या गोष्टीचा आनंद? अरे अनेक लोक कष्टाने गाड्या घेतात आणि हे असले गावगुंड गाड्या घेतात म्हणून त्याचे फ्लेक्स लावायचे? समजायला नको आपल्याला आनंद काय याच्यात? आणि लावायचेच असतील ना असे बोर्ड जागोजागी, तर जी मंडळी विधायक काम करतायत त्यांचे बोर्ड लावा. समाजासाठी ज्यांनी काहीतरी केलंय त्यांचं अभिनंदन करा. हे कोण आहेत? म्हणजे ह्याचा वाढदिवस, आमच्या पक्षाचे नेते, केलं अभिनंदन म्हणून शुभेच्छुक म्हणून 10,000 लोक खाली. कुरूप करता रे, शहर कुरूप करता हे असं करून. पण गुरुजी तुम्हीच बोललात ना की विघातक करायचं नाही म्हणून. परमेश्वरा, अरे विघातक नाही रे, विधायक. विधायक खरंय, ज्यांना विधायक आणि विघातक ह्यातला फरकच समजत नाहीये त्या गाव गुंडांशी बोलणार काय? चुप कर, सीने में जलन है, जलता है तो. एक मिनिट काय गुरुजी, तुम्ही म्हणताय ते पटलं, तुम्ही म्हणताय ते पण पटलं. माझ्याकडे ना एक सॉलिड सोल्युशन आहे त्या ठिकाणी. काय करू आपण, त्या ठिकाणी नवीन फ्लेक्स छापू आणि त्याच्यावर गुरुजींचा फोटो लावू. राजकारणी, पक्के राजकारणी. हे असंच समाजाला फसवतच तुम्ही राज्य करा. काही नाही, पालथ्या घड्यावर पाणी आहे, पालथ्या घड्यावर पाणी. जाऊ द्या ना मास्तर, कशाला एवढं मनावर घ्यायचं? मी नुसतं मनावर घेत नाहीये, तर ते होर्डिंग, तो फ्लेक्स मी काढायला लावणार आहे. आली लहर आणि केला कहर. हा, बिरजू, ए बिरजा, ए बिरजा, बाहेर ये. अरे कुठे गेला? कौन है? अरे वाह 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 वाह. रख हाँ, बहुत बढ़िया. छोटू भाई, मोटू भाई, आप यहाँ पे कैसे? हाँ, अच्छा आ गए. साहब जा, राजू को बता, हाँ मेहमान आए हैं. ए बिरजा, विषय बदलू नको. विषय बदलू नको? कुठला विषय आता काढला होता मी? कुठलाच नाही. फेक्सचा डिपार्टमेंट. सांग. ते म्हणतात ना, ढवल्याच्या शेजारी बांधला पावला, वान नाही पण गुण लागला. बरोबर आहे का नाही? हा बरोबर. काय बरोबर आहे? कानपाट फोडून वासाड्या. काय काय रे, गुरुजींचा तुला गुण लागला? हो हवालदार, परब बल्लाळ गुरुजींवरनं आमच्या साहेबांना चिडवायचं ना.
आधी काय झालं ते सांगा. ये वसाड्या काहीतरी झालंय म्हणून हे दोघं आलेले का नाही? वय का नाही भाई? हो म्हणजे काय? हो बिरजू शेठ, तुम्ही आपल्या फ्लेक्स विरुद्ध म्युन्सिपाल्टी मध्ये जाऊन कंप्लेंट काय केली? काय करताय तुम्ही? छोटू भाई मोटू भाई, आप लोग क्या बक रहे हो? हमने कुछ कंप्लेंट नहीं की है. बिरजू शेठ, अरे होल एरिया मध्ये आपली लोक आहेत. आपल्याला कळलंय BL पाठकनी कंप्लेंट केली आपल्या फ्लेक्सची. अरे हम ये अब पता चला, वो थोड़ा कंफ्यूजन हो गया है आप लोगों का. देखो खाली हम ही BL पाठक नहीं है, यहाँ पे एक रहता है BL पाठक. वो पढ़ो वो पढ़ो. हाँ वो पढ़ो. बल्लाळ पाठक है यहाँ पे. आणि आमच्या साहेबांना ना लिहिता वाचताच येत नाही. अडाणी येत एक नंबरची. ते कसे करतील कंप्लेंट? हा भाई हे खरं आहे. हा बिरजू शेठ आहे ना, अडाणी आहे अडाणी. आता कुठे शाळेत अ आणि ब शिकलाय. एकदम अनपढ गवार आहे. बस बस बस, सारखा सारखा तेच सांगायची गरज नाही आहे. आणि छोटू बाय तुम्ही पण एक नंबरचे येडेच आहे. आता तुम्हाला कळलंय ना BL पाठक यांनी कंप्लेंट केली तर आम्हाला सांगायचं ना. आम्ही बोललो असतो की हे नाही आहे. तू छोटू बाईला येडा काय म्हणतो? देव काय डोकं. थंड घे थंड घे. हा दुसरा BL पाठक कोण आहे? हा कोण आहे रे? अरे वो बल्लाळ है, उसको बुला है. बल्लाळ आता शाळा संपली ना. काय रे सगळेजण एकत्र हाका मारताय? नवीन विद्यार्थी आहेत वाटतं. अरे काय चाललंय आरडाओरडा? आत्ता शाळा संपली ना का आताही काही शंका आहेत? हा शंका? आम्हाला शंका नाही आहे, आम्हाला खात्री आहे की तूच या छोटू आणि मोटू भाई बद्दल कंप्लेंट केली आहेस. कोण आहे ते? ये है छोटू भाई और ये है मोठा भाई. तुझं काहीतरी चुकतंय. हा मोठा भाई असेल आणि तो छोटा भाई असेल. अरे अरे नहीं, रुको ये ना, ये थोड़ी मजाक वाली बात है. रुको, ये क्या हुआ, ये सबसे छोटे है घर में. तो बहुत सालों के बाद ये हो गया. इसको अभी कैसे छोटा बोलेंगे? ये पहले से छोटा है, वो बाद में आ गया ना, तो इसको भी नहीं छोटा बोल सकते. तो ये मोटा हो गया और ये छोटा है. काय कोण आहे ती लोक? आमच्या नावाचं राहू दे. त्या काय रे ते फेक्सची कंप्लेंट कोणी केली? अच्छा अच्छा, तुम्ही आहात का ते दोघ जण? वाटलंच मला. हो मी केली कंप्लेंट. अहो पण का? एखाद्या माणसानं गाडी घेतली तर तुम्ही कशाला जळता? माझ्या जळण्याचा काय प्रश्न आहे मग? अरे गाडी काय, उद्या विमान घ्या, माझं काही म्हणणं नाही. पण तो जो आनंद आहे ना तो घरच्या घरी साजरा करा ना, तुमच्या कुटुंबात. सगळ्या गावभर आपले फोटो लावायचे, याला काय अर्थ आहे? बरं फोटो तरी कसले आहेत रे? खरोखरीच हे गावभर फोटो लावतात ना, त्यांनी एकदा विचार करावा. आपले फोटो घरात कोणी दुसऱ्यांदा काढून बघत नाही, आपण गावभर लावतो, सगळं शहर घाण करतो. जरा विचार करा. पण त्या बॅनरवर आमच्या सगळ्यांची नावं होती ना. आता आपल्या विद्यार्थ्यांच्या फोटो अशा बॅनरवर अशा झळकतात तर तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे ना गुरुजी. होय ना. आणि गुरुजीनो काय आहे खरं म्हणजे, हा जो वार्ड आहे ना ते स्वतःचं कुटुंब समजताय, त्याच्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मला हा प्रॉब्लेम नाहीच आहे. नुसता वॉर्डच काय, या नेते लोकांनी खरं तर संपूर्ण शहर आपलं कुटुंब समजलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. पण हे सगळं शहर घाण करा. ते फ्लेक्स लावा, होर्डिंग्स लावा, घाण करा. बरं लावायची तर त्याची रीतसर परवानगी घ्या. कुठे लावायची त्या मोजक्या जागा ठरवून घ्या. ते नाही, वेळ झाली की ते सगळे फ्लेक्स काढून टाका. खणलेले खड्डे बुजवा, हे तुम्ही कोणी करणार नाही. नुसते फ्लेक्स लावत फिरायचं. अहो म्हणजे एक गाडी घेतली त्यामुळे एवढे धंदे करायचे पुढे? फार वाटतात ना हे धंदे. मग स्वतः होर्डिंग लावायचीच नाही. आम्ही काय करायचं ना ते तू नाही सांगायचं. कळलं? तू कंप्लेंट केली ना? हो. आता बघायचं, लक्षात ठेवायचं तू. एक मिनिट, मी फक्त एक सुजाण नागरिक म्हणून. आता ह्यांना सुजाण नागरिक म्हणजे काय ते कळायचं नाही. मी इथे राहणारा म्हणून माझं कर्तव्य बजावलेलं आहे.
कर्तव्यही कळणार नाही. मी माझं काम केलेलं आहे आणि मी जे केलंय ना ते बरोबर आहे याची मला खात्री आहे. जा, काय करायचं ते करा. शेजारी